नमस्कार. आजच्या तासाला आपण आर्थिक नियोजनातील महत्त्वाच्या बाबी या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. कोणत्याही आर्थिक विकास साध्य करत असताना देशातील आर्थिक विकास साध्य करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते आणि नियोजनाचा आराखडा करत असताना तंत्रज्ञान निवड करणे तर नियोजन करत असताना या बाबींचा खुलासा करणे या संदर्भामध्ये आपण पहिल्या टॉपिकमध्ये चर्चा केली. यामध्ये अविकसित देशातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भांडवलाचा अभाव असतो आणि भांडवलाच्या अभावामुळे आर्थिक देशातील लोकांची बचत ही खूप कमी असते आणि विकास साध्य करण्यासाठी भांडवल प्रदान तंत्राचा वापर करावा लागतो. आणि या दृष्टिकोनातून श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि भांडवल प्रदान उत्पादन तंत्र या दोन तंत्राचा अवलंब करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. या उत्पादन तंत्राचे सविस्तर स्पष्टीकरण आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. उत्पादन तंत्र म्हणजे नेमकं काय हे पाहिलं असता विविध वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन करण्यासाठी निरनिराळे घटक एकत्र करून त्यांचा कमी जास्त प्रमाणात वापर करून मेळ घालणं म्हणजे उत्पादन तंत्र होय. उत्पादन तंत्रामध्ये भांडवल प्रधान उत्पादन तंत्र, श्रम आणि श्रमप्रधान उत्पादन तंत्र याचा वापर करण्यासाठी विश्लेषण पुढील प्रमाणे आपणास करता येईल. म्हणजे भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा जर आपण विचार केला तर वस्तूचं उत्पादन करीत असताना त्या वस्तूसाठी श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा वापर किती केला जातो यावर हे भांडवल उत्पादन तंत्र ठरत असतं. म्हणजे वस्तूचे उत्पादन करण्याकरता त्या वस्तूसाठी श्रमाच्या तुलनेत जर भांडवलाचा जास्तीचा वापर करणं म्हणजे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र होय. श्रमाच्या कमीत कमी मात्रा वापरून भांडवलाच्या जास्तीत जास्त मात्रा वापरल्या जातात. अशा प्रकारचा प्रयोग अवजड उद्योगात केला जातो. ज्या उद्योगात श्रमाचा वापर करून उत्पादन करणं शक्य नसतं या भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचं स्पष्टीकरण करणं हे आपणास पुढील आकृतीच्या साहाय्यानं करता येईल. आता यामध्ये आडव्या अक्षावरती श्रमाच्या मात्रा, अक्ष हा आडवा अक्ष जो आहे श्रमाच्या मात्रा आणि उभ्या अक्षावर भांडवलाच्या मात्रा जर मोजल्या तर यामध्ये अ पासून ख पर्यंत ह्या ज्या श्रमाच्या मात्रा आहेत प हा पहिला जो वक्र आहे आणि प1 प2 हा दुसरा जो वक्र आहे. ह्या दोन वक्राचा जर आपण विचार केला तर प हे उत्पादन दर्शवणारे वक्र आहेत. म्हणजे श्रम जे आहे हे श्रम अ पासून ख पर्यंत श्रम मोजलं असता अ पासून क आणि क1 हा क आणि क1 या दोन बिंदूमध्ये श्रमाच्या मात्रा भांडवलाच्या मात्रेपेक्षा जास्त असल्यामुळे उत्पादन वक्र प हा समतोल बिंदू ग या ठिकाणी काय होतो, समतोलित होतो आणि ग1 असा प2 या समृद्धी वक्रावर तो स्थिरावतो. म्हणजे प1 या वक्राचा आपण विचार केल्यास श्रमाच्या मात्रा तेवढ्या प्रमाणात म्हणजे अख इतक्या भांडवलाच्या मात्रेमध्ये वाढ केल्यास उत्पादन दर्शवणारा वक्र वरच्या बाजूस सरकला असल्याचे आपणास पाहावयास मिळते. म्हणजे यामध्ये
श्रमाच्या मात्रा कमी ठेवून भांडवलाच्या मात्रेमध्ये वाढ केल्यास उत्पादन देखील वाढते. म्हणजे वेगवेगळ्या विकास साध्य करण्यासाठी या भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर सोयीस्कर झाल्याचं आपणास पाहावयास मिळतं. या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर यामध्ये श्रमाच्या मात्रा ज्या आहेत, या श्रमाच्या मात्रा आणि भांडवलाच्या मात्रा यावरून भांडवल प्रधान श्रमामध्ये अधिक महत्त्व असल्याचं पाहावयास मिळतं. यामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्र जे आहे, या श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या सहाय्यानं भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर केल्यास विकासाचा वेग वाढतो आणि श्रम तुलनेनं भांडवलाच्या वापरामध्ये बचत वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर झाल्याचं आपणास पाहावयास मिळतं. यामध्ये महत्त्वाच्या उद्योगांची जी निर्मिती आहे, ही निर्मिती करत असताना भांडवल प्रधान उत्पादनाचा वापर केल्यानं मूलभूत अवजड व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे उद्योग उभारले जातात आणि त्याबरोबर अशा उद्योगांची उभारणी केल्यामुळं ह्या उद्योगांच्या उभारणीसाठी भांडवलाची गरज असते आणि त्या सगळ्या घटकांचा वापर या भांडवल प्रधान उत्पादन तंत्रामध्ये केल्याचं आपणास पाहावयास मिळतं. आता या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर श्रमाच्या मात्रा म्हणजे चांगल्या प्रतीचं जे उत्पादन आहे, हे चांगल्या प्रतीचं उत्पादन साध्य करण्यासाठी तंत्राचा वापर केल्यामुळं उत्पादन चांगल्या दर्जाचं होतं आणि उत्पादन दिसायला आकर्षक असल्यानं ते सर्व उत्पादनात एकजिन्सीपणा येतो आणि त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. किमतीमध्ये घट. भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर केल्यामुळं अधिक उत्पादन वाढतं आणि वाढत्या उत्पादनाबरोबर वस्तूच्या पुरवठ्यात वाढ होते. उत्पादन खर्च देखील कमी होऊन वस्तूची किंमत कमी होते आणि या सगळ्या घटकांचा जर एकत्रित विचार केला तर वस्तू सर्वसामान्य लोकांना देखील जास्तीच्या प्रमाणात वापरता येते आणि त्यामुळं त्याचं आर्थिक कल्याण साध्य होईल आणि परिणामी लोकांचं राहणीमान सुधारेल या दृष्टिकोनातून विचार केला जातो. म्हणजे अविकसित देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे देशाच्या आर्थिक विकासामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि या पायाभूत सुविधांचा विकास श्रमप्रधान उत्पादनाचा वापर करून करणं शक्य नसेल तर त्यासाठी भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं गरजेचं असल्याचं आढळतं. या भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं ज्यावेळी अनिवार्य ठरतं त्यावेळी अशा प्रकारे भांडवल प्रधान तंत्र अविकसित देशांना विकास साध्य करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे ठरतात आणि त्यामुळं लोकांच्या कल्याणात वाढ होते आणि कामगारांची उत्पादन क्षमता जी आहे ही उत्पादन क्षमता अविकसित देशांना विकासाची प्रेरणा मिळवून देते. या अशा सगळ्या घटकांचा ज्यावेळी आपण एकत्रित विचार करतो त्यावेळी प्रधान तंत्र अविकसित देशांना विकास साध्य करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि त्यामुळं लोकांच्या कल्याणात वाढ होते, कामगारांची उत्पादन क्षमता वाढते आणि त्यामुळं अविकसित देशांना विकासाची प्रेरणा मिळण्यास मदत झाल्याचं पाहावयास मिळतं. आता हे जर आपण श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा विचार केला तर यामध्ये श्रमप्रधान उत्पादन तंत्रामध्ये प्रामुख्यानं
या सगळ्या घटकाचा जर आपण एकत्रित विचार केला तर ह्या एकत्रित विचार करत असताना प्रामुख्यानं श्रमप्रधान उत्पादन तंत्राचं महत्त्व पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे श्रम उत्पादन तंत्र म्हणजे वस्तूचे उत्पादन करीत असताना त्या वस्तूसाठी भांडवलाच्या तुलनेत श्रमाचा जास्तीचा वापर करणं म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र होय. म्हणजे भांडवलाच्या तुलनेत श्रमाचा जास्तीचा वापर करणं. म्हणजे अविकसित राष्ट्रांचा जर आपण विचार केला तर ह्या अविकसित राष्ट्रामध्ये लोकसंख्या जास्तीची असते आणि भांडवलाचा तुटवडा असतो आणि त्यामुळं अतिरिक्त लोकसंख्येचा वापर भांडवलाऐवजी केला जातो. म्हणजे थोडक्यात छोटे छोटे उद्योग, शेती क्षेत्र यामध्ये लोकसंख्येचा वापर करून उत्पादन केलं जातं आणि श्रमप्रधान उत्पादनाचा उपयोग कशा पद्धतीनं केला हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर यामध्ये प्रामुख्यानं आता जी आपण पहिली जी आकृती पाहिली ही भांडवल प्रधान उत्पादन तंत्राची. म्हणजे श्रमाच्या मात्रा स्थिर ठेवून भांडवलाच्या मात्रेत वाढ केल्यामुळं आर्थिक विकास कितपत साध्य होतो. आता यामध्ये जर बघा आकृतीमध्ये उभ्या अक्षावर आपण मगाशी काय बघितलं होतं, भांडवलाच्या मात्रा, आणि अक्षावर आपण श्रमाच्या मात्रा बघितल्या होत्या. आता यामध्ये भांडवलाच्या मात्रा स्थिर ठेवून श्रमाच्या मात्रेमध्ये काय करायचं आहे, वाढ करायची आहे. आणि हा जो वक्र आहे हा निळ्या रंगाने दाखवलेला तो रेषा प अशी होईल. आणि यातून मग ह्या श्रमाच्या मात्रा आणि भांडवलाच्या मात्रेमध्ये वाढ करून आर्थिक विकासात किती पट वाढ होते हे या बिंदू ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी भांडवलाच्या मात्रा अ पासून ख पर्यंत असतात त्यावेळी श्रमाच्या मात्रा अ पासून क पर्यंत इथपर्यंत असल्याचं पाहावयास मिळतं. आणि यातून त्याचा परिणाम म्हणून उत्पादनात वाढ झाली की उत्पादन दर्शवणारा वक्र जो आहे प पासून प1 आणि तो ग या बिंदूमध्ये स्थिरावतो आणि ते क1 या बिंदूत काय होईल, राहील. म्हणजे यातून खऱ्या अर्थानं ग बिंदूपेक्षा ग1 हा बिंदू वरच्या बाजूला सरकल्यामुळं ग पासून ग1 पर्यंतचे अंतर जे आहे ह्या ग पासून ग1 पर्यंत या अंतरामध्ये क1 एवढ्या अतिरिक्त श्रमाच्या मात्रा वापरल्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन वाढल्याचं पाहावयास मिळतं. आता या सगळ्या घटकांचा जर आपण विचार केला तर या श्रमप्रधान उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवलाची बचत झाल्याचं पाहावयास मिळतं. ज्यावेळी अविकसित राष्ट्रातील महत्त्वाच्या समस्या किंवा विकासातील महत्त्वाचा अडथळा म्हणजे भांडवलाची टंचाई हा श्रमाच्या अधिकाधिक वापरानं केल्यामुळं आवश्यक त्या ठिकाणी भांडवलाचा वापर करावा आणि या भांडवलाचा वापर केल्यामुळं रोजगारामध्ये वाढ होते. आणि ही रोजगारातील वाढ जी आहे ही वाढ ज्या वेगाने लोकसंख्या वाढते त्याच वेगाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळं भांडवलाऐवजी श्रमाचा वापर अविकसित राष्ट्रामध्ये केला जात असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे या दुहेरी फायदा म्हणजे
बेकारीत घट होऊन भांडवलाची बचत हा दुहेरी फायदा झाल्यामुळं देशाचा विकास होण्यास मदत होते. त्यामध्ये श्रमिकांचं स्थलांतर थांबतं. म्हणजे यामध्ये प्रधान क्षेत्राचा जर आपण वापर केला किंवा त्यामध्ये लोकांचं रोजगार प्राप्तीसाठी शहराकडं स्थलांतर होत असेल, तर ते श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केल्यामुळं लोक ग्रामीण भागामध्ये थांबतील आणि त्या ठिकाणी त्यांना रोजगार प्राप्त होईल आणि यामुळं त्यांचं स्थलांतर थांबण्यास मदत होते. आर्थिक विषमता जी आहे ही कमी होते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये आर्थिक विषमता ही आर्थिक विकासाला बाधा ठरणारी असते आणि आर्थिक विषमतेमध्ये श्रमप्रधान तंत्राचा वापर केल्यामुळं ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग उभारले जातात आणि अशा उद्योगामध्ये कुशल कामगारांची खूप मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता नसते. म्हणून शहरी भागामध्ये लोकांचं उत्पन्न आणि ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न यामध्ये फारसा फरक राहत नाही. परिणामी आर्थिक विषमता कमी झाल्यामुळं अशा प्रकारच्या खेड्यातील संस्कृतीचं जतन करणं शक्य होतं. खर्चात घट होते आणि भांडवलप्रधान उत्पादन पद्धतीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये बचत होण्यास मदत होते. मग भांडवल प्रधान उत्पादन तंत्र जे आहे, ह्या भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा आपण त्याचं महत्त्व आणि मर्यादा जर पाहिल्या तर यामध्ये भांडवल प्रधान उत्पादन तंत्र म्हणजे वस्तूचा एक नग निर्माण करण्यासाठी भांडवलाची किती आवश्यकता आहे हे दर्शवणारं प्रमाण असतं. म्हणजे भांडवल उत्पादन प्रमाणाचं महत्त्व जर आपण बघितलं तर यामध्ये भांडवलाच्या उत्पादन प्रमाणाचा दर आणि बचत या दोहोंचा दर माहीत असल्यास वृद्धी दर लक्षात येतो. म्हणजे विशिष्ट वृद्धी दरासाठी किती भांडवलाची आवश्यकता आहे हे देखील समजू शकतं आणि भांडवल उत्पादन तंत्रामुळं भविष्यकालीन उत्पादनाचा अंदाज बांधता येतो आणि भांडवल उत्पादन प्रमाणाचा वापर हॅरॉल्ड डोमर प्रतिमानामध्ये सर्वप्रथम केल्याचं आढळतं आणि तो यशस्वी झाल्याचं ही पाहावयास मिळतं. आता ह्या भांडवल उत्पादन प्रमाणाच्या मर्यादा ज्या आहेत ह्या मर्यादेमध्ये भांडवल उत्पादन या दोन्हीचं मापन करत असताना ते काटेकोरपणे करणं जमत नाही का ते होऊ शकत नाही. म्हणजे काळानुसार सर्व गोष्टी बदलत जातात आणि भूतकाळात आकडेवारीवरून भविष्यकाळातील अंदाज बांधणं कठीण असतं. कारण काळाच्या ओघात उत्पादनाचं तंत्र बदललेलं असतं आणि अविकसित देशात नियोजनाचा अवलंब केला असल्यास भांडवल उत्पादन प्रमाण स्थिर राहू शकत नाही. म्हणजे नियोजनामुळं जसजसा विकास होत जाईल तसतसं भांडवल उत्पादन तंत्र बदलत जातं आणि या सगळ्या पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला तर ठराविक भांडवली वस्तूंच्या असणाऱ्या किमती आणि त्यांच्या साहाय्यानं निर्माण होणारं उत्पादन यांच्या किमती या अस्थिर असतात आणि त्यामुळं हे प्रमाण ठरविताना अडचणी निर्माण होतात. म्हणजे प्रत्यक्षामध्ये भांडवल उत्पादन प्रमाण मानवी गुंतवणुकीचं निर्धारण करणं शक्य नसल्यामुळं आदान प्रदान विश्लेषण या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. आता आदान प्रदान विश्लेषणामध्ये पहिल्यांदा आदान म्हणजे उपक्रमासाठी वापरली गेलेली कोणतीही वस्तू होय आणि प्रदान म्हणजे उत्पादन करणं होय. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे उत्पादन हे नेहमी प्राप्त केलं जातं आणि प्रदान हे नेहमी उत्पादन केलं जातं. ह्या दोन गोष्टी खूपदा काय होतात वेगळ्या असण्याची शक्यता असते. म्हणजे आदान प्रदान विश्लेषणाची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यामध्ये आदान प्रदान विश्लेषणाचा संबंध केवळ उत्पादनाशी असतो आणि आदान प्रदान विश्लेषण नेहमी समतोलावर भर देतं.
म्हणजे आदानप्रदान विश्लेषणाचा वापर करण्यासाठी भविष्याविषयीचे जे अंदाज आहेत, म्हणजे आदानप्रदान विश्लेषणामध्ये भविष्याविषयी अंदाज बांधता येतात आणि एखाद्या देशात काय शक्य आहे हे आदानप्रदानाच्या विश्लेषणानं अंदाज बांधून ते काय केलं जातं, स्पष्ट केलं जातं. म्हणजे काळानुसार देशाचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी एखादी योजना आखली गेली असेल तर त्या योजनेत काळानुसार बदल करणं गरजेचं असतं आणि हे आदान प्रदान विश्लेषणामुळं शक्य होतं. आर्थिक वाढ जी आहे म्हणजे ह्या विश्लेषणाचा वापर देशातील आर्थिक वाढ ही देशातून होणाऱ्या मागणीवर अवलंबून असते, तर जास्तीचा देशातील मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं आर्थिक वृद्धी घडून येते आणि परिणामी देशातील मागणीचा फारसा अभ्यास या विश्लेषणाद्वारे केला नसल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षात आदानप्रदान विश्लेषणाच्या मर्यादेमध्ये काही ठिकाणी जसं की ज्या देशात उद्योग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे, म्हणजे आदान विश्लेषण आणि प्रदान विश्लेषणाच्या मर्यादा आहेत, या मर्यादांचा आपण अभ्यास केला तर यामध्ये काही घटक आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे आदान प्रदान विश्लेषणामध्ये तांत्रिक गुणकामध्ये कशा रीतीने बदल होत जातो हे स्पष्ट केलेलं नाही आणि त्यामुळे या विश्लेषणावर काही अंशी मर्यादा पडतात. म्हणजे आदान आणि प्रदान विश्लेषणात उत्पादनाचं गुणक हे स्थिर असतं असं गृहीत धरलं आहे आणि विश्लेषणात जास्तीचं भांडवल वापरलं तर खूप कमी भांडवल वापरणारे उद्योग विचारात घेतले नाहीत. म्हणजे आदान प्रदान विश्लेषणात किंमत समन्वयाच्या यंत्रणेचं विश्लेषण दिलेलं नाही, त्यामुळं या विश्लेषणाचं महत्त्व कमी होतं. आदान प्रदान विश्लेषण हे औद्योगिक प्रगती केलेल्या देशांसाठी उपयुक्त ठरतं, म्हणजे अन्य देशांसाठी ते खूप कमी उपयोगी ठरतं आणि या विश्लेषणामध्ये कोणत्याही उद्योगात उत्पादनाची प्रक्रिया ही एकच असते असं गृहीत धरलेलं आहे आणि हे वास्तव असल्याचं पाहावयाचं. म्हणजे प्रकल्प मूल्यमापनामध्ये व्यक्तिगत स्वरूपाच्या असणाऱ्या वस्तू आणि त्या प्रकल्पाची उद्दिष्टे आणि त्याचं असणारं मूल्यमापन इत्यादीचा समावेश होतो आणि त्याबरोबर यामध्ये बाहेरील तज्ज्ञ आहेत की ते प्रकल्पात कार्य करतात यांच्या कार्याची तपासणी देखील केली जाते. म्हणजे प्रकल्प मूल्यमापनाच्या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांचा जर आपण विचार केला तर यामध्ये प्रकल्प मूल्यमापन, परिस्थितीचं परीक्षण करणं, परिस्थितीचं मूल्यांकन करणं, मार्गदर्शन करणं आणि सध्याचं मूल्यमापन करणं ह्या प्रमुख 5 पायऱ्या यामध्ये असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे हे परिस्थितीचं परीक्षण करण्यासाठी ज्या ठिकाणी प्रकल्प सुरू करावायचा आहे त्या ठिकाणी प्रकल्प सुरू होण्या अगोदर तेथे सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचं परीक्षण केलं जातं. मूल्यमापनामध्ये ज्यावेळी प्रकल्प सुरू असतो त्यावेळी त्याचं कामकाज याचा अभ्यास केला जातो आणि झालेलं काम आणि न झालेलं काम यांचा आढावा घेतला जातो. मार्गदर्शनामध्ये प्रकल्पामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणं आणि त्या प्रकल्पाच्या ज्या ठिकाणी पळवाटा असतील त्या पळवाटा कायमच्या बंद करण्यासाठी योग्य उपाय सुचविले जातात आणि सध्याचं जे मूल्यमापन आहे त्या सध्याच्या मूल्यमापनामध्ये ज्यावेळी उभारलेल्या प्रकल्प आपलं कार्य पूर्ण करतो त्यावेळी त्या प्रकल्पानं कोणकोणत्या बाबी साध्य केल्या आहेत याचा आढावा घेतला जातो व त्याचं मूल्यांकन केलं जातं. म्हणजे या सगळ्या बाबींचा ज्यावेळी आपण विचार करतो
म्हणजे आदानप्रदान विश्लेषण जे आहे ह्याच्या मर्यादा ज्या आहेत ह्या मर्यादांचा ज्यावेळी आपण वापर करतो म्हणजे आर्थिक विकास साध्य करण्यासाठी खूप मोठ्या प्रकल्पाची आवश्यकता असते आणि प्रकल्प मूल्यमापनात अशा प्रकल्पाविषयीचं सर्व ज्ञान असणं म्हणजे प्रकल्पात वर्तमान भविष्य काळात गुंतागुंत करावयाची असेल तर प्रकल्पाच्या ज्ञानाविषयी म्हणजे त्यामध्ये शक्यता असत नाही किंवा प्रकल्पाची निवड करत असताना कोणत्या प्रकल्पाची निवड करताना ती अधिक काटेकोरपणे होणे आवश्यक आहे हे ठरवणं गरजेचं आहे म्हणजे कसल्याही स्वरूपाचा निष्काळजीपणा नसला पाहिजे किंवा तो प्रकल्प लहरीपणानं निवडला जाऊ नये किंवा तो प्रकल्प रद्द करावयाचा असेल तर त्याचा संपूर्ण अभ्यास करून रद्द केला जावा यासाठी प्रकल्प मूल्यमापनाचं ज्ञान आवश्यक असतं जलद आर्थिक विकास साध्य करण्यासाठी प्रकल्प मूल्यमापन नियोजनाचं एक तंत्र बनल्यामुळं प्रकल्प मूल्यमापनामध्ये प्रकल्पात अडचणी दूर केल्यामुळं त्याचबरोबर प्रकल्पाची असणारी साध्य याची मूल्यमापनामध्ये विकासाला गती प्राप्त करण्यासाठी त्याचा वापर करणं गरजेचं आहे जे विविध संस्थांद्वारेचा वापर जो आहे या वापरामध्ये प्रकल्प मूल्यमापनाचा वापर हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं युनो जागतिक बँक इत्यादीचा समावेश होतो म्हणजे या प्रकल्पात मूल्यमापनाचा वापर करताना तंत्र विकसनशील देशात 7 ते 8 दशकापासून वापरत असल्याचं दिसून येतं मग नियोजनकाराला मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्याही देशात नियोजन करीत असताना गुंतवणूक ही संयुक्तिक स्वरूपाची असणं गरजेचं असतं यासाठी प्रकल्प मूल्यमापनाचं ज्ञान असल्यास नियोजनकारास ते मार्गदर्शक ठरतं मग या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर प्रकल्प मूल्यमापनाचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपणास सांगता येईल या सगळ्या बाबींचा विचार करून नियोजन आखत असताना किंवा ते साध्य करत असताना या सगळ्या बाबींचा योग्य काटेकोरपणे वापर करणं गरजेचं असल्याचं पाहावयास मिळतं आणि यातूनच मग नियोजनाचा अर्थ किंवा नियोजन विषयक घटकाचा अभ्यास करत असताना मग नियोजन आयोग नीती आयोग याचा आपण पुढील तासाला अभ्यास करणार आहोत धन्यवाद ओके